श्री गुरुदेव दत्त. रातकिड्यांचे येणारे आवाज मध्यरात्र उलटून गेली. घामानी पाठ अगदी ओली गीच्च झालेली. श्वास अगदी जोरजोरात चालू होता आणि त्याच वेळेस सुरुवातीचा वेग खूप जास्त होता, तो आता कमालीचा मंदावला आहे हे जाणवत होतं. समोर दिसेल ती एक एक पायरी ओलांडायची, एवढीच गोष्ट ध्यानात ठेवायचं असं त्यानं सांगितलेलं पुरेपूर पटत होतं. आणि सांगितलं त्यावेळेला ते खूप छद्मीपणाने हसले आणि काय म्हणाले, ये तो बच्चा है असं दर्शवणारं हसू त्यांचं होतं. पायऱ्या चढत जायच्या. आडवी पायरी आली की 2 पावलं चालण्याआधी श्वास नॉर्मलला आणायचा ही सूचनासुद्धा दिली होती. त्याला काय होतंय, जायचं की दणाणा, हे अंतरीचं मरकट बोलून गेलं होतं. 2500 पायऱ्या चढीस्तोवर झालंही तसंच होतं. पण आता वर हवा विरळ असताना, आजूबाजूला डोंगरामुळे अडलेली हवा असताना, चांदेणं पुरेसं नसल्यामुळे हातातली बॅटरी आणि दुसऱ्या हातात काठी असा तोल सांभाळत चालायला लागत होतं. त्यातच दिवसभरात आडोसा गाठून लघुशंका केलेल्यांचा विलक्षण गलिच्छ दर्प नाकात शिरत होता. श्वास घेऊ नये असं वाटताना मेंदू शरीरात सिग्नल देत होता, होता होई तो श्वास जोरात घे. जोडीदारही तशाच अवस्थेत होता, पण माझ्यापेक्षा 20 किलोनी हेवी वेट आणि वयाने 6-7 वर्षांनी मोठा असा. एका पायरीशी शेजारच्या कठड्यावर टेकलो आणि एनर्जल मिक्स केलेल्या पाण्याची बाटलीतले 2 घोट सावकाश घेतले. तसा जोडीदारही शेजारी बसला आणि परच्या सॅक काढून ठेव असं म्हणाला. तेवढंच मोकळं वाटेल. काठी टेकवली, सॅक काढून ठेवली, शांत बसून राहिलो. दोघेही. समोर खाली दिसणारा नजारा सुंदर दिसत होता. आपण एवढं वर चढून आलोय यावर विश्वासच बसत नव्हता. वाटेवरच्या सुरू असलेल्या दिव्यांची वाकडी तिकडी रांग आणि तलेठीपासून पुढे कित्येक मैलावरच्या दिव्यांचं मंद लुकलुकणं वरून दिसत होतं. पायऱ्यांच्या आजूबाजूचे पाषाण खडक वाळलेल्या वृक्ष झाडांची सांगाडे एकीकडे भयावहही वाटत होते आणि एकीकडे पायऱ्यांवर तुम्ही सुरक्षित आहात ही भावनासुद्धा जाणवून देत होते. श्वास थोडा नॉर्मलला आला तसं जोडीदार म्हणाला, परशा वर बघ, तिथपर्यंत सावकाश जाऊया. अंबाजी येईल, गोरखनाथ येतील, तोवर कड काढायची. गोरखनाथ शिखरावर गेलो की तिथून गुरुशिखर दिसतं आणि एकदा ते दिसलं की कसा वरपर्यंत जाशील ना, तुझं तुलासुद्धा कळणार नाही. वर बघितलं आणि मान खाली घालून म्हणालो, तू जाणार असशील तर जा, मी थांबतो बाबा इथेच. डोली सेवा सुरू झाली की येईन डोलीत बसून. आता काही मला जमणार नाही. जोडीदार हसला. अरे, पहिल्या वेळी माझंही असंच झालं होतं. आपल्याला अमुक वेळात गाठायला ते काही ऑफिस नाही. इथपर्यंत आला आहेसच तर गुरुदेव परीक्षा बघणारच ना. थोडी कळ काढ. पुढची पायरी पार करायची एवढं फक्त लक्षात ठेव आणि आडव्या पायरीला थांबून गुरुदेव दत्त मनातल्या मनात असं म्हणत राहा. मी मागणं येतोच आहे की. परशा, आत्ता हातपाय गाळतोयस, पण वर दर्शन घेताना जे समाधान मिळेल ना, मग म्हणशील दरवर्षी यायला हवं बरं का. दर 15 पायऱ्यानंतर आडवी पायरी यायला लागली. नंतर 20, त्यानंतर 25 असं करत प्रत्येक आडव्या पायरीला गुरुदेव दत्त असं म्हणत गेलो. मनातल्या मनात त्यांचं नाव घेतच होतो आणि कळत नकळत हुरूप येत गेला. अंबाजीला पोचलो. मंदिर रात्री बंद होतं. बाहेरूनच नमस्कार केला आणि समोरच्या सिमेंटच्या कट्ट्यावर रीतसर आडवलो. थोडंसं 20 मिनिटे डोळे मिटून मग उठलो. साधं पाणी प्यायलो
तिथून गोरक्षनाथापर्यंत जाताना एकच स्टॉप घेतला, अगदी 2 मिनिटाचा. अंबाजीपासून गोरक्षनाथाच्या वाटेवर जे तुडुंब वारं लागलं, शिणोठा कुठल्या कुठेही निघून गेला. गोरक्षनाथांचे दर्शन घेतानाच समोर गुरुशिखर दिसले बरं. आता पायऱ्या उतरायच्या आणि परत चढायच्या, पण दोन्ही शिखरं वर असल्याने आता वारं छान खेळत होतं. शरीर दमण्याची शेवटची स्टेज आणि मन प्रफुल्लित होण्याची एकच वेळ. गुरुदेव दत्त म्हणत पायरी ओलांडत राहिलो. दर्शन घेतानाची अवस्था, मनात शून्य विचार, पूर्ण शरणागती आणि समाधानाचे अश्रू, अशी काहीशी अवस्था झालेली होती. परतताना कमंडलू तीर्थावर 2 वड्या, ढोकळ्या, कढी आणि शिऱ्याची एक मूदही घेतली, जी तृप्तता देऊन गेली, त्याला तोडच नाही हो. गिरणारे दर्शन नंतर आणि 2 वेळा झालं. हातपाय हलतायत तोवर वर्षातनं एकदा तरी व्हावं, ही इच्छा आहेच की. भाविक श्रद्धाळूंनी गुरुदेव दत्त म्हणत पायऱ्या चढाव्यात. श्रद्धा नसलेल्यांनी गुरुशिखर म्हणत ट्रेक पूर्ण करावा. पण एकदा तरी गिरनार गुरुशिखर बघून यावे. आता पुढचा योग कधी येतो कुणास ठाऊक. येईलच पण. आणि खरंच परशा म्हणला तसंच झालं. मनात विचार आला, दरवर्षी एकदा तरी यायलाच हवं. आणि गुरुदेव दत्त म्हणत गुरुशिखराच्या पायऱ्या चढताना जो काही एक अवर्णनीय आनंद मिळतो, तो खूप अवर्णनीयच असतो. खरंच जमलं ना तर तुम्हीसुद्धा गिरणारी पर्वत चढा बरं, गुरुशिखरावर जा. ती एक वेगळीच मजा आहे आणि तो एक अनुभूती ही वेगळीच देऊन जातो. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला कसं वाटलं ऐकून? प्रत्यक्ष गुरुशिखरावर जातोय असं वाटलं का? हो, खरंच वाटलं असेल तर नक्की श्री गुरुदेव दत्त असं कमेंटमध्ये लिहा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. श्री गुरुदेव दत्त.